हाय, मी प्रिया. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा जो सगळा पसारा दिसतोय ना, हा एकमेव माणसाने केलाय, तो म्हणजे माझा नवरा. आणि मग काय, रात्री 1 वाजता आवराय घेतला. सकाळी उठून बाहेर आले तर गुलाबाच्या झाडाला खूप जास्त कळ्या लागल्या होत्या. आता आजी तर काय नव्हती, कारण ती गावाला गेली काढाय, म्हणून मीच काढून घेतलं. पण आश्चर्याची गोष्ट नाही की एवढ्याशा झाडाला एवढ्या कळ्या लागल्यात. घरात आले आणि यशची पुस्तकं बाजूला करून माझी पुस्तकं काढलीत, कारण खूप दिवस झालं अभ्यासाकडे लक्षच दिलं नाही. 7-8 महिने तर झालेच असतील. म्हणून आज जरा बाहेर काढलं, म्हटलं निदान बाहेर बघून तरी सुख. आणि हां, मला पुस्तकांमधला वास ना खूप जास्त आवडतो. चला, बघून तर झालेत, मग काय म्हटलं आता बाकीची कामं तर आवरलीच पाहिजे. बाहेरच काढून ठेवलीत, कारण कधी मनात आलं तर निदान वाचून तरी घेता येतील ना. आणि हां, कितीही शिक्षण होऊ द्या आणि कितीही मोठी पदवी असू द्यात, पोरीला ना घरातली कामं कधीच चुकत नाहीत. आता बाकीच्यांच्या घरातली म्हणजेच मोठ्या लोकांच्या नाही माहिती मला, पण मला तर नाही चुकलीत. नाही इथे ना मम्मीच्या घरी. आणि साहेबांनी रात्री येताना ना पिल्लूसाठी लाईटवालं खेळणं आणलं होतं. तर त्याचे हात एकदम छोटे छोटे आहेत, त्याच्यामुळे त्याला ह्याच्यावर खेळायला खूप जास्त आवडते. म्हणजे सध्या तरी आवडते, नंतर काय माहीत नाही आहे मला. आणि हो, आज 31 आहे, या वर्षातला शेवटचा दिवस. पुढचं वर्ष कसं निघतंय किंवा कसं लागतंय काय माहिती. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून हॅप्पी न्यू इयर. तोपर्यंत बाय. हां, आणि पुढच्या वर्षी नक्की भेटूया. चला, श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत बाय बाय.